सिम्युलेशन आहे जे आपण लावतो आपल्या ह्याच्यामध्ये फाईलमध्ये. मोठं करणार जे मॅम मिनटं चुकलं आहे. आणि ते पिको सेकंड्स छोटं पण करू शकतो. कुठलं पुढे करायचं सेकंड्सवर आणायचं हे पिको सेकंड. कसं साईडला सरकवायचं. साईडला अजून कमी कर. ठीक आहे, जाऊ दे. हे करणं होतं आता चांगलं दिसतं. आता बघायचं काय काय बघायचं आता सिरियल इन. आता मोड्स आहेत ना, हे मोड आहेत आपले. नाही, हे व्हॅल्यूज आहेत, हे मोड आहेत आपले. मग 1-0 दिले तर 1-0 कोणता मोड आहे? इथे दिलं आहे 1-0 हा मोड आहे. पॅरलल इन, सिरियल आउट. तर मग 1-0ला काय व्हायला पाहिजे? पॅरलल इन म्हणजे जे आपण 4 इनपुट दिलेत ना, म्हणजे PI दिलं आहे आपण पॅरलल इनपुट, तर मग ते 4ही पॅरलली इन जाणार आणि आत जाणार आणि सिरियली बाहेर येणार, म्हणजे एक एक करत बाहेर येणार. तर मग पॅरलल इन हे आहे, हा मोड आहे. आणि पॅरलल आउटला काहीच नसणार तिकडे. हां, कारण आपलं सिरियल आउट आहे. मग सिरियल आउटला काहीतरी असायला पाहिजे होते, पण इथे काहीच नाही आहे. वनच आहे ना, म्हणून एकच लाईन आहे का? काय वन आहे ना इथे? सिरियल इन येते. सिरियल इनला वन पाहिजे. पॅरलल इन आणि सिरियल आउट आहे. पॉज कर. नको, मला बोलणं पण चुकलं आहे का? थांब, कन्फ्युजन थांब, मला एकदा कन्फर्म कर. हां, तर आता हा पहिला मोड जो आहे तो 1-0 आहे, म्हणजे पॅरलल इन, सिरियल आउट. तर मग ह्याच्यात काय व्हायला पाहिजे? पॅरलल इन म्हणजे पॅरलल इनपुट जे आपण दिलं आहे ते एकाच वेळेस 4 बिट्स जाणार आतमध्ये, आणि सिरियल आउटमध्ये एक एक करत हे बिट्स येणार. म्हणजे पहिल्या बिटमध्ये 1 येईल, दुसऱ्या बिटमध्ये 0, मग परत 1 येईल आणि मग 0 येईल असं. तर मग इथे आय थिंक इथे यायला पाहिजे होतं ह्या लाईनमध्ये, पण तिथे नाही आलं आहे. म्हणजे 1-0-1-0 असं यायला पाहिजे होतं. हां, ओके, ठीक आहे. मग नेक्स्ट स्टेप. मग अजून काय? ते पुढे आहे ना, रन हां, मग ते करू. कन्या. सिंथेसिस चालू आहे, तिकडे कॉर्नरमध्ये दिसतं. टेकिंग टू मच टाईम. हां, हे असं येतं. नंतर मग इथे रन इम्प्लिमेंटेशन ओके करायचं. इथे रन होत आहे. टाईम लावतो. टेकिंग टू मच टाईम. हां, जनरेट. ओपन नाही, त्याच्यात काहीच नाही आहे. ठीक आहे. काय फरक आहे ओपन आणि जनरेटमध्ये? जनरेट बिट स्ट्रीम आहे, ते हार्डवेअरसाठी लागतं. हार्डवेअर करायचं असेल तर मग बिट स्ट्रीम जनरेट करून मग करायचं. मग आता पण जनरेटच केलं. हां, ओपन काय बोलली? ओपन इम्प्लिमेंटेड डिझाईन होतं ते, जे इम्प्लिमेंटेशन लागतं ना ते. फक्त आपण FPGA त्याचं जे हे बघतो. हां, पण ते बघतो फक्त, ते लावत नाही आपण. हां, अरे हे तर हार्डवेअर लावायला लागतं ना डायरेक्ट. आपल्याला अजून कोड्स द्यायचे. दे पोट्स दे. इथे नाही आलं का? कुठे येतं हे ना, सिरियल इनपुट आउटपुट. ऐकलं मी. हां, ते बघ तिथे काहीतरी ते असे कोट आपण परत एंटर करतो ते. तेच आय थिंक इथे रन इम्प्लिमेंटेशन करायला पाहिजे. RTL अनालिसिसमध्ये येतं. तुला आठवतं आहे का शर्वरी, ते पोर्ट्स कुठे यायचे परत आपण द्यायचं तेव्हा? इथं खाली इकडचं ते इम्प्लिमेंटेशनचं खाली काय नाही. इथे तर आपण ते लावतो ना हार्डवेअर. इथेच मला इथेच वाटतं, तिथेच येतं, तिथेच कुठेतरी मला ओपन हे बघ, इथे येतं का? इथं बघ एकदा. तिथं नाही. हां,
टेकिंग टू मच टाइम गाईज. हां. ओपन इम्प्लिमेंटेड डिझाईन. मला तेच कळायचं ते आपला आयोवाला कुठे येतो. तेच आपण बघू याच्यात दिसतं. हे बघ आलं होतं. इथे सी आलं. हे बघ म्हटलं तर हे येतं त्याच्यासाठी होतं. आता इथे आपण नेम्स द्यायचे, हार्डवेअरवर बघून द्यायचे. हां ते कसं करायचं ते सांग. आणि इथे काय सिलेक्ट करायचं होतं? हे 33 असतं. हेच होतं का? 33. आता जे इनपुट असतात ना त्याला आय थिंक वरचे पिन्स असतात आणि जे आउटपुट असतात ना त्याला खालचे पिन्स असतात. आउटपुटला वरचा आणि इनपुटला खालचा. असं असतं का? इनपुट ऑन ऑफ करू शकतेस ना. इनपुटला खालचे असतात. हां. सॉरी गाईज, इनपुटला खालचे असतात आणि आउटपुटला वरचे पिन्स असतात. आणि जो क्लॉक असतो ना त्याला नेहमी W5ची पिन द्यायची असते. क्लॉकला नेहमी W5ची पिन द्यायची असते. फर्स्ट बस. आणि ह्याच्यावर हां. आता हे जे आहेत खालचे हे वाले R2 T1 हे वाले जे आहेत हे सगळे इनपुट्स आहेत. हे असे वर म्हणजे 1 आणि खाली म्हणजे 0 असं आपण इनपुट देऊ शकतो. आणि हे जे वरती LED आहे ना छोटे छोटे त्यांच्या बाजूला जे नावं लिहिलेत L1 P1 N3 P3 हे सगळे ते सगळे आउटपुट्स आहेत. तर मग आउटपुटमध्ये ते LEDच्या नावांची लिहायचे असतात आणि इनपुटमध्ये हे लिहायचे असतात आणि क्लॉकला W5. ती कुठून काढायची आणि सिंथेसिस रिपोर्ट कुठून काढायची. एक मिनिट आधी हार्डवेअर ते नंतर असतं मी का? आठवते ते काय हे करा. पिन सांग साक्षी. हां. कोणतं आहे आता? मोडला आपण इथली देऊ V17. थांब त्याला हे दे V16 दे 6. हां आणि खालच्याला V17 म्हणजे हा LSB आणि हा MSB. कोणतं परत? हा LSB आहे आणि हा MSB. पॅरलल इनपुट जे 4 इनपुटचे इकडून. आता MSB आहे ना पहिला. ठीक आहे R2 येस. मग T1 मग U1 नाही T1च्या खाली. नेहा तिथे T1 आणि खाली U1 आहे. T1 आणि खाली U1. मग W2 पॅरलल आउट त्याच्यावरतीच देऊ L1 P1 N3 आणि P3. आता क्लॉकला तर दिला आहे. लोडला पण 4 द्यायचे आहेत ना. एक कोणता त्याच्या साईडचा इथला बाजूचा देते. हे आउटपुट आहेत ना इथला देते. लोड आउटपुट आहे ना का इनपुट आहे? इनपुट आहे W16. लोड इनपुट आहे W16. पेन्सिल आहे काही लिहून ठेवूया आपण ते नंतर फक्त नाही. पेन्सिलने लिहून बघायचं आधी. प्रीसेट आणि सिरियल इनपुट. V16 होतं. V16 होतं. रिसेट. हां ओके ठीक आहे. व्हिडिओ कंटिन्युअस नको घेऊ मध्ये ब्रेक. W17. W17 लोड रिसेट. आता सिरियल इन ना इनपुट म्हणजे खालचे द्यायचे ना. 4 हो
मग एक सोडून हा देऊ T2 आणि सिरियल आउट आहे ना, त्याला 4 असतील ना. नाही एकच आहे. त्याला त्याच्यावरचा W3 झालं. पॉज करू. आता जनरेट बिट स्ट्रीम सी लोडिंग. हां, पण हार्डवेअर मॅनेजर हार्डवेअर कनेक्ट केलं आहे याच्या आधी. ओपन टार्गेट ओपन टार्गेटच्या आधी हार्डवेअर कनेक्ट करून घ्यायचं. ओके. ऑटो कनेक्ट